ओबीसी विद्यार्थ्यांसाठीचे स्वतंत्र वसतिगृह अद्ययावत सोयी सुविधा करून सुरू करण्यात यावे या मागणीसाठी तसेच अंतरवाली सराटी जिल्हा जालना येथे ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या वतीने आरक्षण बचाव आमरण उपोषण सुरू आहे। त्याला पाठिंबा म्हणून सुद्धा ओबीसी बहुजन आघाडी अमरावती जिल्ह्याच्या वतीने विभागीय समाज कल्याण भवन समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र असे 72 वसतिगृह राज्य शासनाने मंजूर केले आहे। त्यानुसार अमरावती जिल्ह्यात अद्ययावत सोयी सुविधा उपलब्ध करून ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठीचे वसतिगृह सुरू करण्यात यावे या मागणीसाठी तथा अंतरवाली सराटी येथे ओबीसी बहुजन भटक्या विमुक्त जाती जमातीच्या वतीने आरक्षण बचाव आमरण उपोषण सुरू आहे। यात बाळासाहेब बटुडे, ॲडव्होकेट मंगेश ससाणे, संतोष विरकर, शरद राठोड, प्राध्यापक विठ्ठल तळेकर, बाळासाहेब दखणे या 6 योद्धांचे आमरण उपोषण सुरू आहे। याची दखल राज्य शासन व प्रशासनाने घेतली नाही। परिणामी ओबीसीच्या भावना तीव्र झाल्या। परिणामी याला पाठिंबा म्हणून ओबीसी बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण पेटकर यांच्या नेतृत्वात तसेच आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा विदर्भ प्रभारी डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे, विदर्भ अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती माजी सभापती अशोक दहीकर, ओबीसी जनमोर्चा प्रदेश उपाध्यक्ष वी.डी. काळे यांच्या उपस्थितीत विभागीय समाज कल्याण भवनासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत आयोजित करण्यात आले। यावेळी धरणे आंदोलन स्थळी विभागीय समाज कल्याण कार्यालयातील अधिकारी यांनी भेट देऊन ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात वसतिगृह सुरू करण्याचे लेखी पत्र दिले। धरणे आंदोलनात महिला जिल्हाध्यक्षा डॉक्टर निलिमा मुळे, सुभाष सातव, संजय वरेकर, अमरावती शहर अध्यक्ष अजय राऊत, अमरावती जिल्हा उपाध्यक्ष नंदू सहारे, अमरावती जिल्हा उपाध्यक्ष निरंजन कुरवाडे, सुनीता गुल्हाणे, संजय गणोरकर, अशोक वाट, प्रफुल्ल फुलारी, सुधीर गुल्हाणे, सुनीता गुल्हाणे, दत्तात्रय जाधव, दिनकर सुंदरकर, ओम गुल्हाणे आदी उपस्थित होते। जय ओबीसी। मी प्रवीण पेटकर, जिल्हाध्यक्ष ओबीसी बहुजन आघाडी अमरावती। आज अमरावती महाराष्ट्र सरकारने या महाराष्ट्रामध्ये 72 वसतिगृह मंजूर केले। त्यापैकी अमरावती जिल्ह्यातलं वसतिगृह एक मुलांसाठी आणि एक मुलींसाठी गेल्या सत्र सुरू झालं 3 महिन्यापासून अजूनपर्यंत सुरू केलेलं नाही। या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जे वसतिगृह आहे ते त्वरित सुरू करण्यासाठी ओबीसी बहुजन आघाडी यांच्या नेतृत्वात आज या इतर मागासवर्गीय समाज कल्याण कार्यालयासमोर धरणे आंदोलन एक दिवसीय आयोजित केलेलं आहे। या धरणे आंदोलनामध्ये आमचा ओबीसी बांधव, ओबीसी विद्यार्थी सर्व सामील झालेले आहेत आणि या धरणे आंदोलनातून आम्ही या शासनाला इशारा देऊ इच्छितो की येत्या 5 दिवसामध्ये हे वसतिगृह सुरू झाले पाहिजे, अन्यथा याच कार्यालयासमोर आम्ही तीव्र आंदोलन छेडणार आहोत। त्याकरता ही संपूर्ण एक दिवसीय आंदोलन आज आम्ही इशारा आंदोलन म्हणून या कार्यालयाला देत आहोत। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।